देणे वाले बनो. काय सांगितलेलं आहे? आणि आपण काय आहे? देणारे आहे ना. आपण लोकांना देणारे, पण आपण मागतो 1600 द्या, हो द्या द्या, 800 द्या, 1600 द्या, असं मागायचंय का? आपण देणार आहे. देणाराचा हात हा नेहमी कसा असतो? कसा असतो? आणि मागणाऱ्याचा हात कसा असतो? बरं, देणाऱ्याचा आवाज कसा असतो आणि मागणाऱ्याचा आवाज कसा असतो? कसा असतो मॅडम? मागताना लोक खूप प्रेमाने मागतात, हळू आवाजात मागतात, आणि मागायला गेले घेतलेले की परत ते देताना अरे देतो की कुठे जातोय पळून असं बोलतात ना. तर लक्षात घ्या, पैसे हे प्रत्येक गोष्टीसाठी लागतात. हे 100 रुपये ज्यांनी दिलेले नसतील, ज्यांनी आज तुम्हाला बोलवलेलं आहे, तुम्हाला वाटलं तरच द्यायचंय मनाला. जो देणार त्याला पैसे येणार. फ्युचर मध्ये मी तुम्हाला सांगतो, जो 100 देणार त्याला 10,000 येणार आहे. कारण हल्ली होत नाही. हल्ली मुली आणतात मुलांना आणि सांगतात यांच्याबरोबर लग्न करा. बरं की नाही? पूर्वी व्हायचे कांदे पोह्याचे कार्यक्रम. तर हे मी का उभं केले होते त्याचं कारण सांगतो तुम्हाला. ह्या मॅडमचा आता उद्याचा जो प्रोग्राम होणार आहे त्याच्या दुसऱ्या लेखचा आहे तो, आणि हा पहिल्या लेखचा आहे. तुम्ही सगळे त्यांच्या एका लेखला प्रोग्राम आहे त्यांच्या दुसऱ्या लेखचा आहे, आणि त्यांना त्यांचा अजून आयडी पण माहित नाही, ओपन पण करता येत नाही. का नाही ते सांगतो. त्यांनी 100% विश्वास ठेवलेला आहे. लक्षात घ्या. आणि हा बिझनेस असा आहे, ह्या मॅडम आता उद्या स्टार बनताय. एक गोल्ड राहिलाय, बाकी तो उद्या स्टार बनताय. मला सांगा, अर्चना मॅडम जर स्टार बनत असतील तर तुम्ही तर सगळे कामामध्ये आहात. तर एका वर्षात काय काय बनवू शकतात मॅडम? आता दोन्ही साईडला मिळून 1700 लोकांची टीम झाली तुमची. किती लोकांची टीम झाली? आणि ही स्वामिनीची ताकद आहे. पण दुसरी गोष्ट, त्या जरी त्यांना बोलता येत नसेल तरी त्यांचं मार्केटमध्ये जी कमांड आहे ना लोकांवरती, बोलला कीच पैसे देतो. फक्त स्टेजवरती बोलता येत, आणि काही लोकांना इथे बोलता येत नसेल तरी तिथे मोठं काम करतात. लक्षात घ्या. आणि ते त्यांनी केलेलं आहे. ज्यांना स्वप्नात पण वाटत नव्हतं की ते लीडर्स आमच्या बरोबर येतील, ते त्याने आणलेले. ओके, म्हणजे कुणालाही, हे मला का सांगायचंय तुम्हाला, कुणालाही अंडर एस्टिमेट करू नका. कारण कोणता माणूस तुम्हाला कोणता माणूस देऊन जाईल हे तुम्ही आता तुम्हाला माहित नाहीये. कदाचित तो एक सतीश संपाळ असेल जो 1,17,000 लोकांचं नेटवर्क देऊ शकतो. तुम्हाला किती लोकांचं नेटवर्क देऊ शकतो? मला पण कुठेतरी कन्व्हिन्स केलं असेल ना हा प्लॅन करण्यासाठी किंवा हा बिझनेस करण्यासाठी. आज 3 ते 3.5 वर्षामध्ये माझ्या खाली 1,17,000 लोकांचा ग्रुप आहे. चालू झालाय का? ठीक आहे, आता थोडासा जोर नाही लावावा लागेल. तर 1,17,000 लोकांचा जो ग्रुप आहे, फॅमिली स्वामिनी मुरिया ग्रुपची आपली जी फॅमिली आहे, 12 राज्यांमध्ये काम करते. आता किती राज्यांमध्ये काम करते? आणि तुम्ही फक्त कुठल्या तरी एका लेग मध्ये आहात माझ्या. तुम्ही कोणत्या तरी एका लेग मध्ये आहात. आणि अशा मॅडमचे जसे 1700, 1000 असे बरेच लीडर आहेत माझे. ओके, तर हा विचार करा. हा बिझनेसची जेव्हा मी सुरुवात केली होती, त्यावेळी मी जेव्हा सुरुवात केली होती त्यावेळी 2 लोक येतील की नाही ह्याचं टेन्शन होतं माझ्याकडे. किती लोकांना आहे 2 लोकांचं टेन्शन? कारण बऱ्याच लोकांना असतं. खूप छान, मॅडम साठी टाळ्या वाजवा जरा. कारण 1680 रुपये हा बिझनेसचा प्रॉब्लेम नाहीये मॅडम, आहे का? प्रॉब्लेम काय? ते 2 आहेत ना ते सांगायचे नाही. बाकी तुम्ही 16,800 सांगा ते देते, पण 2च सांगायचं नाही. मग ते 2 आले, मग 2चे 4 झाले, मग 4चे 8 झाले, मग 8चे 16 झाले, मग संपली लोक तर काय होणार? असं किती लोकांना वाटतं? सगळ्यांना वाटतं. पण मला सांगा, लोक संपायला दिवस रात्र कार्यक्रम चालू आहे, संपणार कशी? भारत आपल्या पूर्ण विश्वामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत जगामध्ये नंबर 1 आहे. कशामध्ये नंबर 1 आहे? लोकसंख्येच्या बाबतीत सांगितलं.
आणि आपल्या धंद्यासाठी काय लागतं? लोक लागतात, फक्त ते जिवंत लागतात. झोपणारी आणि तुम्ही झोपेल तर लगेच टाळ्या वाजवायच्या का? मी तुम्हाला टाळी वाजवायला सांगितलं तेव्हा समजायचं कोणतरी लक्षात घ्या. त्याच्यामुळे जास्त टाळ्या वाजवायला लावू नका, कारण आपल्याला टाळ्यांमध्ये जास्त वेळ नाही लावायचा. आपल्याकडे कार्यक्रम ऑलरेडी किती वेळ मला घ्यायचंय मॅडम ते सांगा, म्हणजे मला तसं, कारण मी बोलायला लागलो तर माझंच माईक आहे माझंच आहे असं असतं. ठीक आहे. तर आपल्याला मेन काम आता काय करायचंय की ह्या बिझनेसची तर सुरुवात सगळ्यांनी केलेली आहे. किती लोक नवीन आहेत? जरा नवीन लोकांनी हात वर करा की ज्यांच्याकडे अजून बिझनेसचा आयडिया लागलेला नाही. तुम्हाला सर मी भेटलो होतो नाही ना? हा, तुमचा चेहरा आठवतो. काय नाव सर तुमचं? महादेव पाटील. महादेव पाटील सर. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. आपण यांना कुठे भेटलो होतो मॅडम? नाही नाही, पण त्याला भेटलोय मी. त्यांना भेटलोय मी, 100% भेटलोय. कारण मी भेटलेला माणूस कधीच विसरत. लक्षात घ्या. आता ते वाशिमला भेटले होते, पण आले कुठल्या प्रोग्रामला? पण बोलवलंय कोणी? मला माहिती आहे ना कुणामध्ये काय ताकद. सचिन तेंडुलकर कडून बॅटिंग कशी करून घ्यायची, धोनी कडून कॅप्टनशिप कशी करून घ्यायची हे मला माहित आहे, कारण मी कोच आहे बाहेर बसलेला. ओके. कोणत्या फिल्डरची, कोणत्या खेळाडूची काय ताकद आहे ती फक्त कोचला माहित असते. लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या बिझनेसची ताकद समजून घ्या. हा बिझनेस खूप मोठा आहे. जे लोक नवीन आहेत त्यांनी जरा परत एकदा हात वर करा. व्हेरी गुड. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून. जे आपले नवीन लोक आहेत, आपले नवीन गेस्ट आहेत सगळे. बघा आतापर्यंत तुम्हाला मला माहित नाही की काय सांगून बोलवलेलं आहे, पण मी तुम्हाला गॅरंटी देतो हा आजचा प्रोग्राम जो आहे तुमच्या लाईफ मध्ये 360 डिग्री सेल्सिअस काय होणार आहे, बदल घडवून आणणार आहे. आतापर्यंत तुम्ही कसं लाईफ जगत होते मला माहित नाही, पण इथून पुढे जर ह्या बिझनेसला समजून घेतलं तर आमच्यासारखे लाखो लोक तुमच्या डाऊनलाईनला येऊन लाखो रुपये तुम्ही कमवू शकता. या बिझनेसच्या माध्यमातून करोडो रुपये कमवू शकता. हा स्वतःवरती आधी विश्वास असणं गरजेचं. किती लोकांना आहे स्वतःवरती विश्वास? जरा बघू. आहे ना? जालनावाल्यांना स्वतःवरती विश्वास आहे ना? हा. तर आता पहिला विश्वास करायचा स्वतःवरती. दुसरा विश्वास करायचा ज्या व्यक्तीने काहीतरी सांगून बोलवलेलं आहे. ये पार्टी आहे, जेवायला आहे, सरबत देतो, खायला देतो. येताना पहिले लोक हे विचारतात खायला काय? किती लोकांनी विचारलं होतं? जरा मनापासून खरं सांगायचं. किती लोकांनी विचारलं होतं की तिथे कार्यक्रमामध्ये खाण्यासाठी काय आहे जरा सांगा? आणि मला 100% माहिती आहे 50% लोकांनी पहिला तोच प्रश्न विचारला असेल. बरं, दुसरा किती लोकांनी विचारलं की फ्री आहे का? आता सगळ्यांनीच विचारलेला प्रश्न आहे. बघा आपल्याला पैसे कमवायचे पण पैसे खर्च करायचे. आणि मला सांगा जर तुम्ही गहू पेरले तर काय उगवतं, आणि तांदूळ पेरले तर, आणि पैसे पेरले तर तेच पेरायचे नाही, मग येतील तसे. समजून घ्या काय प्रॉब्लेम आहे, रूट काय आहे. जर फ्रूट चांगले खायचे असतील, फळं चांगली खायची असतील तर मुळं चांगली पाहिजे. आणि जर मुळच चांगली नाही झाली तर फळं कशी येतील? मग रूट मजबूत पाहिजे. तुम्हाला फ्रूट चांगले पाहिजे तर रूट मजबूत पाहिजे. मग जर पैसे पाहिजे तर पैसे खर्च पण करावे लागतात ना. असेच काय? बरं या प्रोग्रामचा किती रुपये खर्च सांगितलाय तुम्हाला? जरा जोरात सांगा. जास्त सांगितले असते तर मला कळून दे. 100 रुपये सांगितला होता ना? किती लोकांनी मनापासून दिलेत आणि किती लोकांनी दिले नाहीत? दिलेल्या लोकांनी हात वर करा. म्हणजे 50%च्या वर अशी लोक आहेत की ज्यांनी पैसे दिलेले. आता तुम्हाला वाटतंय का तुमच्याकडे पैसे येतील? आणि जर वाटत असेल यायला पाहिजे तर पहिले ज्यांनी बोलवले त्याच्याकडे 100 रुपये जमा करायचे. आता आपण ये रे, दे रे, आलास बरं होईल, ये ना ये ना ये ना एकदा ये ना असं बोलवतो. बरं मला सांगा उद्या जर तुमच्या लाईफ मध्ये जर काय बदल झाला, लाखो रुपये यायला लागले, माझ्यासारखे 45 लाख रुपये जर आले तर आजचे 100 रुपये मोठे आहेत का? मोठे आहेत का 100 रुपये?
आज मुलाला क्लासला, ट्युशनला किंवा शाळेमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर किती रुपये भरावे लागतात मला सांगा? जालन्यामध्ये किती रुपये भरावे लागतात? कमीत कमी 10 ते 50,000 रुपये भरावे लागतात. बरं, तो पूर्ण शिक्षण घेऊन 15 वर्षानंतर जेव्हा तो बाहेर पडतो त्यावेळी त्याला 15,000ला कुत्र विचारत नाही. विचारतं का किती पगार आहे? इथे लोकांना किती पगार आहे? बीकॉम वाल्याला किती पगार आहे मित्रा? इकडे 20 ते 25,000. म्हणजे बीकॉम वाल्याची व्हॅल्यू 25,000 रुपये. आणि इंजिनियर किती आहेत जे घरी बसलेले आहेत? बरं, किती रुपये खर्च केले त्यांनी? लाखो रुपये खर्च केले, पण आजही त्यांना नोकरी मिळत नाही. आणि आपल्या भारतामध्ये सर्वात भेडसावणारी जर समस्या कोणती असेल तर ती म्हणजे बेरोजगारी. कारण दिवसेंदिवस आपली लोकसंख्या वाढत चाललेली आहे. कोणतंही सरकार आलं तरी तुम्हाला नोकऱ्या देऊ शकत कोणतंही, मग मोदी येऊ द्या किंवा गांधी येऊ द्या. टोटल किती खर्च केले? 1780. पण हे 1780 तुमच्या लाईफ मध्ये येणाऱ्या एका वर्षामध्ये 17 लाख रुपये कसे घेऊन येऊ शकतात याचं उदाहरण तुमच्या समोर आहे. सांगायची गरज आहे का? कुणाला डाऊट असेल तर लगेच यायचं, पण ती चावी खोलायला आधी 1780 द्यावे लागतात. ज्यालाही डाऊट आहे ना की खरोखर आलेत कसं दाखवा, खोलून जरा ओपन करून दाखवा तुमचा आयडी, तर त्या आयडी ओपन करायला मॅडम त्याची चावी 1680 रुपये. पहिले दे की त्याला सगळं ओपन करून दाखवतो, आणि मग एकदा आले की परत 7 आयडीने 21 आयडीने आत घेतो. त्याने पैसे द्यायचे. दुसरी गोष्ट, आज हा प्रोग्राम जो आहे तो स्पेशली आपण याच्यासाठी अरेंज केलेला आहे. आपल्या कंपनीला सुरुवात होऊन 6 वर्ष झालेली आहेत. किती वर्ष झालेली आहेत? आणि 6 वर्ष छोटे हे नसते, टाइम पिरियड नसतो. 6 वर्षामध्ये खूप काही गोष्टी करता येतात आणि त्या आपल्या कंपनीने केलेल्या आहेत. 6 वर्षामध्ये 12 लाख लोकांचं नेटवर्क आहे आपल्या कंपनीकडे. 22 लोक करोडपती आहेत, 5,000 लोक लखपती आहेत, 300 लोक कार अचीव्हर आहेत. मग तुम्हाला वाटत नाही का तुमचं पण नाव त्याच्यामध्ये असलं पाहिजे? वाटतंय की नाही? पण तुमच्याकडे बघून वाटत नाही मला, कारण तुमचे चेहरेच असे आहेत की बाबा हा कधी संपवतो ते. कुणाचं घुमडं नाही ना इथे. तुम्हाला माहिती आहे ना ती स्टोरी? सगळे उठून जातात, एकच माणूस राहतो. त्या वक्त्याला वाटतं अरे हा माझा खरा स्रोत आहे. तो बोलतो दादा तू लवकर संपव, माझी घुमडी तुझ्या खाली. कुणी गैरसमज करून घ्यायचा. लक्षात घ्या, आजचं जीवन तूच आहे तुझ्या जीवनाचा, जोरात बोला जरा, तूच आहे तुझ्या जीवनाचा आहे ना? बरोबर की नाही? पण शिल्पकार होण्यासाठी आधी दगडाला काय करावं लागतं? टाके झेलावे लागतात ना. देवाची मूर्ती बनवायला पण, देव पण यायला पण त्याला काय करावं लागतं? टाक्याचे घाव सोसावे लागतात. नाहीतर 2 दगड असतात देवळामध्ये गेल्यानंतर, एकावर काय फोडतात? त्याने टाक्याचे काय सोडलेले नसतात, घाव सोसलेले. मग त्याच्यावर लोक येऊन काय, आणि ज्याने घाव सोसले त्याच्यावर काय अभिषेक देतात, फुलं देतात, सगळे देतात की नाही? दगड 2 सेमच होते की नाही? एकाने घाव सोसले आणि एकाने. मग तुम्हाला कुठलं व्हायचंय? नक्की ना? आता इथे सगळे बोलतात, बाहेर पडल्यानंतर जाऊ दे नारळ पडले तरी चालते. बरं की नाही? पण आपल्याला घाव सोसणारे बनवायचंय, कारण देवाला पण देवपण येण्यासाठी घाव सोसावे लागतात. तसंही आपल्याला प्रत्येक माणसामध्ये डायमंड आहे, प्रत्येक माणसामध्ये करोडपती लपलेला आहे. पण तो बाहेर येण्यासाठी तुमचे विचार बदलावे लागतात. तुमचे आतापर्यंत जे सॉफ्टवेअर आहेत, किती लोक मोबाईल वापरतात? सगळेजण वापरतात ना? सॉफ्टवेअरला अपडेट येतं की नाही तुम्हाला? किती दिवसातून येतं? महिन्यातून येतं, 2 महिन्यातून येतं, 1.5 महिन्यातून येतं. तुम्हाला कधी अपडेट केले हो तुम्ही? स्वतःला कधी अपडेट केलं का? आपल्या नॉलेजला केलं का? मग स्वतःला अपडेट नाही केलं म्हणून तेच येतंय. ते पूर्व येत होतं आपल्याला. तुमच्या नॉलेजने जर पैसे येणार असते तर ह्यापूर्वी आले असते की नाही? मग जर तुम्हाला नवीन पैसे, जास्त पैसे कमवायचे असतील तर जे जास्त कमवतात त्यांचं ऐकावं लागेल का ज्यांना येतच नाही त्यांचं ऐकावं लागेल? पण आपण ती चुकी करतो.
बाहेर जातो आणि बोलतो अरे ते तिकडे बिग बी रेस्टॉरंट मध्ये आज गेलो होतो, तिकडून एक बाबा आला होता तो मुंबईवरून, तो सांगत होता पैसे 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 पैसे. तो बोलतो अरे हे तू गप्प बस, असलं काय पैसे बिशे नसतं, गप्प बस, तू पण घरी बस आणि मला पण सांगू नको. तर त्याला माहिती आहे पहिलं हा माझ्याकडे येणार आहे काय करायला, 1680 मागायला. त्याच्यामुळे तुम्हाला कुणालाही जेव्हाही काही नॉलेज घ्यायचं असेल स्वामिनी बद्दल, ह्या बिझनेस बद्दल, जसं तुम्हाला डॉक्टर बनायचं असेल तर कुणाचा सल्ला घ्यावा लागेल, डॉक्टर बनायचं असेल तर कुणाचा सल्ला घ्यावा लागेल. अरे बोलता ना तुम्ही, इंजिनियरचा घेणार का, आणि इंजिनियर बनायचं असेल तर डॉक्टरचा नाही घेणार ना, बरोबर की नाही. तसंच ह्या इंडस्ट्रीमध्ये जर इन्कम करायचे असतील, पैसे कमवायचे असतील, तर तुम्हाला सल्ला कुणाचा घ्यावा लागेल. जसं वाघ मॅडम आहेत, कोमरे मॅडम आहेत, झोटे मॅडम आहेत, हे सगळी जी लोक आहेत आपली इकडची जे अचिव्हर आहेत. आमच्या अर्चना मॅडम बोलतात कमी पण लोक जास्त आणतात, काही लोक बोलतात.